आज मी बटाट्याची भाजी दाखवणार आहे. कॉमन आहे, पण मी माझी पद्धत तुम्हाला दाखवते की कशी करते मी. कारण आपण एकदम घाई डब्यावर कुठली भाजी द्यायची ना, ते बघत आहोत. त्याची सिरीज सध्या चालू आहे. तर मी काय करते माहिती आहे, बटाट्याची जर शिजवून भाजी करायची म्हटलं ना, तर अगदी 80-85% शिजवून घेते. जास्त असं ओव्हर कुक करत नाही, नाहीतर तो व्यवस्थित कट करता येत नाही. आपल्याला डोशाबरोबर जर खायचं असेल तर जास्त शिजवून घ्यायचं. चपातीबरोबर, भाकरीबरोबर थोडासा कमी शिजवायचा. 80-90% शिजवून घ्यायचा. जिरी, मोहरी, कांदा याची फोडणी देऊन कढीपत्ता टाकायचं, मस्त परतून घ्यायचं. आणि मी काय करते, पेस्ट वापरत नाही. जेव्हा बटाट्याची भाजी करते तेव्हा एकदम बारीक कट केलेला लसूण आणि आलं टाकते. ते सुद्धा चांगलं परतून घ्यायचं आणि उभी कट केलेली हिरवी मिरची टाकते. आणि चवीनुसार मीठ, हळद, धने पावडर असं टाकायचं आणि फोडणी चांगली परतली की नंतर बारीक कट केलेल्या बटाट्याच्या फोडी टाकायच्या. कोथिंबीर टाकून मस्त असं परतून घ्यायचं. खरपूस होईपर्यंत मी अशा फोडी परतून घेत असते. आणि एकदम शेवटी आहे की नाही, लाल तिखट, फक्त लाल मिरची पावडर नाही, लाल तिखट ज्याच्यामध्ये खडे मसाले असतात असं लाल तिखट टाकते. अगदीच 2 ते 3 मिनिट परत एकदा मस्त मिक्स करून घेते आणि परतते. आणि ही जी बटाट्याची भाजी आहे ना, A1 लागते, भन्नाट. एकतर पटकन होते, पण चवीला ना भारी लागते. एकदा या पद्धतीने तुम्ही करून बघा. बटाटा सगळ्यांच्यातच करतात, पण अशी पद्धत नक्की ट्राय करून बघा.